सर तुम्ही म्हटलात गेम चेंजर असे प्रकल्प होते, गेम चेंजर प्रकल्प जे आहेत ते तुम्ही अस्तित्वात आणले, पण MSRDC त्या काळातही तुमच्याकडे होतं अगोदरच्या सरकारमध्ये, आणि त्यामुळे साहजिक आहे याचं क्रेडिट तुमच्याकडे जातं. पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेम चेंजर असा जो तुम्ही डाव टाकलात मुळात सरकार उलथवून टाकण्याचा, तर तो त्याचं व्यूहरचना खूप अगोदर ठरली होती म्हणे. तुम्ही MSRDC मंत्री असतानाच त्याची सगळी रचना झालेली होती, पण कोरोनामध्ये आला त्यामुळे तुम्हाला पडता नाही आलं सरकार. नाही, MSRDCचा मंत्री मी 2014ला होतो आणि मी 2019ला MSRDC पण माझ्याकडे होती, नगर विकास पण होतं. खरं म्हणजे व्यूहरचना वगैरे जी काही आपण हे केलात, एक परिस्थिती निर्माण झाली. जसं आपण पाहिलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती म्हणून निवडणूक लढवली. साहजिक आहे, लोकांनी युती म्हणून मतदान केलं आणि एक गठबंधन सरकार, युतीचं सरकार यावं म्हणून लोकांनी मॅन्डेट दिलं. परंतु दुर्दैवाने जसे आकडे येऊ लागले तसे लोकांच्या सगळ्या स्ट्रॅटेजी बदलू लागल्या आणि मग युतीचं सरकार स्थापन न होता दुसऱ्यांच्या बरोबर सरकार स्थापन झालं आणि ते लोकांच्या पचनी पडलं नाही. कारण शेवटी आपण गेले अनेक वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून युती लढवतो निवडणुका आणि सरकार देखील आपण सरकारमध्ये होतो. आणि मग तिथून सुरुवात झाली आणि मग आम्ही प्रयत्न केला की असं व्हायला नको होतं. कारण शेवटी आयडिओलॉजी जी आहे, बाळासाहेबांचे विचार आणि आपल्या शिवसेनेची जी काही घटनावळ आहे ही याच्यामध्ये, आणि ते काही तफावत आपण पाहिल्यानंतर प्रयत्न आम्ही केला की दुरुस्त व्हावं. तुम्ही बोलला होता उद्धव ठाकरेंशी या संदर्भात, दुरुस्ती करा, तुम्ही पुन्हा चला, आपण भाजपबरोबर जाऊ, अशी चर्चा झाली होती. 100%. त्यांचं काय म्हणणं होतं? आता जर मुख्यमंत्र्याची खुर्ची आणि त्याचा मोह जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा मग तुम्हाला बाकी विचारधारा आणि वैचारिक भूमिका सगळ्या बाजूला पडतात आणि तसंच झालं. प्रयत्न आम्ही केला परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. आणि मग लोकांच्या मनातलं सरकार आणि मग बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांची शिकवण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि शिवसेना पक्ष या पक्षाचं अस्तित्व जे आहे ते वाचवणं, धनुष्यबाण वाचवणं आणि सर्वसामान्य माणसाचं, कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं होणारं खच्चीकरण थांबवणं हे देखील गरजेचं होतं.